Good morning, my dear students. Today we are going to start our new poem, which is रंग मजेचे रंग उद्याचे, and poetess is Anjali Kulkarni. Dear friends, in this poem, poetess has expressed how we must value the beautiful nature that holds the greatest happiness of life. Although today's age is of computers and technology, but it is necessary that we humans must have to preserve and flourish our bond with the Mother Earth with love. If we care for the environment, only then we can prosper. कविता क्रमांक 12. रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. आजची आपली कविता आधारित आहे निसर्ग आणि मानव यांच्या संबंधांवर. आजच्या काळातील संगणकाच्या युगात माणसाने जर आपला मातीशी असलेला संबंध जपला, पर्यावरणाची काळजी घेतली, तरच माणूस समृद्ध होईल. हा मानवतावादी दृष्टिकोन कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. कविता क्रमांक 12. रंग मजेचे रंग उद्याचे. हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये एक बदल आहे. हा शब्द आहे उद्याचे. उद्या मीन्स टुमारो. हा शब्द इथे असा असला पाहिजे, उद्या, दला या जोडायचा आहे. उद्याचे. देयर इज अ करेक्शन इन द वर्ड. प्लीज चेंज दिस वर्ड इन युअर टेक्स्टबुक. तर कवितेचं नाव आहे रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. यांचा जन्म झालेला आहे 1958 या साली. या प्रसिद्ध कवयित्री आहेत, लेखिका आहेत. छात्र प्रबोधन, किशोर, वयम यांसारख्या विविध नियतकालिकांतून गद्य व पद्य लेखन. मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबद्ध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे यांचे कविता संग्रह आहेत. हृदयस्पर्शी, संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या हे ललित लेख संग्रह. स्त्री स्वत्वाचा शोध, स्त्री एक आवर्त हे वैचारिक लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. 2 काव्य संग्रहाला राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान यांसारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि आता आपण पाहणार आहोत या कवितेचा परिचय. म्हणजेच या कवितेमधून कवयित्रींना आपल्यासमोर काय व्यक्त करायचे आहे बरे, हे आपण इथे पाहणार आहोत. जागतिकीकरणाच्या या काळात या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे जागतिकीकरण मीन्स ग्लोबलायझेशन.
जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग, संगणक मीन्स कॉम्प्युटर, अवतरलेले असले, अवतरणे, अराइव्ह, येणे. जरी आज संगणकाचा काळ आलेला असला, मतलब आज का ज़माना कंप्यूटर का ज़माना आया है, फिर भी तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध, जिव्हाळा, प्रेम, ममता, ॲफेक्शन तुटता कामा नये. या ठिकाणी कवयित्री म्हणतायत की भले आजचा काळ हा संगणकाचा काळ आहे, पण तरीही आपला मातीशी असणारा जो संबंध आहे, प्रेमाचा, मायेचा, तो कधीही तुटता कामा नये. मतलब भले आज का ज़माना कंप्यूटर का ज़माना है, लेकिन फिर भी हमारा हमारे मिट्टी के साथ जो प्यार का रिश्ता है वो कभी भी टूटना नहीं चाहिए. पर्यावरणाची जोपासना केली, जोपासना, केअर, काळजी घेतली, तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली तर मनुष्याला कोणतीही गोष्ट कमी पडणार नहीं, कारण निसर्ग आपल्याला भरभरून देतो. अगर हमने हमारे पर्यावरण की, हमारे प्रकृति की अगर हमने चिंता की, उसकी देखभाल की, तो हमें किसी भी बात की कोई भी कमी नहीं होगी. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात, विलोभनीय आविष्कार मीन्स डिफरंट कलर ऑफ नेचर, निसर्गाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये किंवा निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये जगण्याचा खराखुरा आनंद मिळेल, असा दृष्टिकोन ॲप्रोच, नजरिया कवयित्रींनी या कवितेत मांडलेला आहे. खरोखरच निसर्गाच्या खूप वेगवेगळे रूप आहेत, छटा आहेत, निसर्गाचे वेगवेगळे रंग आहेत. त्याची सुंदरता ही आपण वर्णन करू शकत नाही. आणि अशा सुंदर, अशा विलोभनीय, आकर्षक निसर्गामध्ये जगण्याचा एक वेगळाच आनंद आहे. प्रकृति हमेशा बदलती रहती है, उसके रंग रूप अलग अलग होते हैं और उसके इन्हीं आकर्षक रूपों में जीने का अपना एक अलग ही मज़ा है. हीच गोष्ट इथे कवयित्री आपल्याला समजावून सांगत आहेत. हे आहेत फुलांचे ताटवे, मीन्स बेड ऑफ फ्लावर्स. किती मजा येईल बरं जर आपल्याला अशा फुलांच्या ताटव्यामध्ये फिरायला मिळालं. आपण पाहणार आहोत आपल्या कवितेचा पहिला परिच्छेद. फुला फुलांचे दाट ताटवे, फुला फुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. अतिशय सुंदर असा विचार या ठिकाणी कवयित्रींनी व्यक्त केलेला आहे. फुला फुलांचे दाट ताटवे, दाट, दाट मीन्स डेन्स, अतिशय भरगच्च, गर्द. ताटवे, ताटवे म्हणजे गुच्छ, मीन्स बेड ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. फुला फुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी, दृष्टी मीन्स ग्लांस, नजर और आयसाइट. या ठिकाणी कवयित्री म्हणतात की जर आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो आणि आपण दूरवर पाहिलं तर जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत आपल्याला सुंदर सुंदर फुलांचे गुच्छे, फुलझाडे दिसतात आणि आपल्या मनाला प्रसन्न वाटते. रंग मजेचे रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी. आणि हे जे सुंदर असे विविध निसर्गाचे रंग आहेत,
हे सुंदर फुलांचे रंग आहेत. फुलांनी लगडलेले ही जी झाडं आहेत, ही जी रोपं आहेत, ते मजेदार रंग हे आपले उद्याचे भवितव्य आहे. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे बरं? जपून ठेवू. जपणे, सांभाळून ठेवणे. सृष्टी, सृष्टी मीन्स नेचर, निसर्ग. हे जे सुंदर आकर्षक रंग आहेत निसर्गाचे, या रंगांना आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे. या सृष्टीला आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे. अशा प्रकारे सुंदर असा विचार या पहिल्या परिच्छेदामध्ये कवयित्री आपल्यासमोर मांडतात. Whenever you glance at nature, you can enjoy the beautiful views of trees with bunches of flowers. So, let us preserve these playful colors of our nature and care this green nature with love. आपल्याला या निसर्गाला अतिशय प्रेमाने सांभाळून ठेवायचं आहे. हमें बहुत ही प्यार से इस निसर्ग को, इस प्रकृति को संभाल कर रखना है. आणि ह्या निसर्गाच्या वेगवेगळ्या रंगाचा आस्वाद घ्यायचा आहे. हा आहे संगणक म्हणजेच कॉम्प्युटर. जरी आपण आज संगणकाच्या युगात राहत असलो तरी देखील संगणक हा आपल्याला जगण्यासाठी अन्नधान्य देऊ शकत नाही. मीन्स इवन वी आर लिव्हिंग इन द एज ऑफ कॉम्प्युटर्स, दे कॅनॉट प्रोड्यूस फूड ग्रेन्स. आता आपण पाहणार आहोत कवितेचा पुढचा परिच्छेद. धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू. या ठिकाणी कवयित्री म्हणतायत धान्य देईना संगणक हा. संगणक म्हणजे कॉम्प्युटर. की भले आपण आज संगणकाच्या युगात जगत आहोत, राहत आहोत, आपली प्रगती करत आहोत, पण तरी देखील संगणक हा आपल्याला अन्नधान्य देऊ शकत नाही, जे आपल्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मग आपल्याला काय करावे लागेल बरं? तर काळी आई जगू. या ठिकाणी काळी आई हा जो शब्द वापरलेला आहे, तो शब्द वापरलेला आहे काळ्या मातीसाठी. काळी आई मीन्स ब्लॅक सॉइल. तर आपली जी काळी आई आहे, म्हणजे आपली जी माती आहे, आपलं जे शेत आहे, त्या शेताला आपल्याला जगवायचं आहे. जगवणे मीन्स टू प्रोटेक्ट. तर आपल्याला आपल्या पर्यावरणाची, आपल्या शेतीची रक्षा करायची आहे. मातीमध्ये जे हात राबती. या ठिकाणी एक वाक्प्रचार आलेला आहे, हात राबणे. त्याचा अर्थ आहे कष्ट करणे, मेहनत करणे. मातीमध्ये जे हात राबती, की ज्यांचे हात मातीमध्ये राबतात, कष्ट करतात, असे कोण आहेत? बरोबर, ते आहेत शेतकरी. तर आपले जे शेतकरी आहेत ते शेतामध्ये घाम गाळतात, कष्ट करतात, काळ्या मातीमध्ये राबतात. तयांस देऊ पुष्टी, तयास टू देम, त्यांना. पुष्टी देणे हा एक वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ आहे पाठिंबा देणे, टू सपोर्ट समवन और टू गिव्ह स्ट्रेंथ. तर जे शेतकरी आहेत, जे मातीमध्ये कष्ट करतात, शेतामध्ये राबतात आणि आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतात, अशा शेतकऱ्यांना आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे. मतलब जो किसान हमारे लिए खेत में मेहनत करते हैं, कष्ट करते हैं, हमें हमेशा उनका साथ देना चाहिए. आपल्याला संगणक कधीही अन्नधान्य देऊ शकत नहीं. हमें कंप्यूटर कभी भी अनाज नहीं दे सकता. भले हम लोग
आज कॉम्प्युटर के ज़माने में जी रहे हैं आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्यांचं महत्त्व, पर्यावरणाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. जे शेतकरी आपल्यासाठी कष्ट करतात, शेतात राबतात, अशा कष्टकऱ्यांना, अशा शेतकऱ्यांना आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे. मीन्स लेट अस सपोर्ट देम अँड कोऑपरेट विथ देम. आपल्या पुढच्या परिच्छेदामध्ये कवयित्री म्हणतायत, उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. या ठिकाणी कवयित्री म्हणतायत की उधळू फेकू बिया डोंगरी. उधळणे, उधळणे, विखरणे मीन्स टू स्कॅटर. उधळू फेकू, बिया डोंगरी, बिया मीन्स सीड्स, डोंगरी, डोंगरी मीन्स इन द हिल्स. कवयित्री म्हणतायत की आपण एक काम करूया, आपण डोंगरी भागामध्ये खूप साऱ्या बिया फेकूया. मग काय होईल? रुजतील देशी झाडे. रुजणे, इथे एक नवीन शब्द आहे रुजणे. रुजणे मीन्स विल ग्रो और विल स्प्राउट. मराठीमध्ये उगवतील. काय उगवतील? तर झाडे उगवतील. या ठिकाणी कवयित्री म्हणतायत की आपण डोंगरावर बिया आहेत त्या बिया उधळून फेकूया आणि त्यामुळे काय होईल? तर त्या बियातून छोटी छोटी रोपे उगवतील आणि नंतर त्यांची झाडे होतील. यहाँ पे कवयित्री कहना चाहती है कि हम लोग पहाड़ी इलाकों में जो बीज है वो बीज फेंकेंगे तो उसमें से क्या होगा? पेड़ बनेंगे. गच्च माजतील राने. गच्च मीन्स डेन्स. माजतील, माजणे टू ग्रो फास्ट, लवकर लवकर वाढ होणे. कशाची वाढ होणे? तर राने. रान मीन्स फॉरेस्ट, जंगल. जर आपण डोंगरी भागामध्ये बिया फेकल्या तर त्यातून झाडे उगवतील आणि त्यामुळे त्या झाडांची वाढ होऊन त्या ठिकाणी गर्द असे रान म्हणजे जंगल निर्माण होईल. होईल आभाळातून वृष्टी. आभाळ मीन्स स्काय, आकाश. आणि जंगलांची वाढ झाली, हिरवाई वाढली तर काय होईल बरं? वृष्टी होईल. वृष्टी मीन्स रेन, पाऊस, वर्षा. जर झाडे वाढली, हिरवाई वाढली तर आपोआपच पाऊसही वाढेल. आभाळातून पावसाचा वर्षाव होईल आणि त्यानंतर जे दिसणारं निसर्गाचं रूप आहे ते अतिशय विलोभनीय होईल. ती पूर्ण दरी, तो पूर्ण डोंगरी भाग हिरवागार, मनाला सुखद असा आनंद देनारा निर्माण होईल. यहाँ पर कवयित्री कहना चाहती है कि पहाड़ी इलाकों में हम लोग बीज अगर फेंक देंगे तो उसमें से पेड़ निर्माण होंगे और वहाँ पर जो हरियाली उत्पन्न होगी उससे हमारे मन को बहुत ही शांति और सुकून मिलेगा. पहा बरं किती हिरवळ पसरली आहे या डोंगरी भागामध्ये.
कवितेच्या पुढच्या परिच्छेदामध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी निसर्गाचे वर्णन करताना म्हणतात, डोंगरातुनी वाहत येते खळाळते हे पाणी, डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री म्हणत आहेत की जर आपण निसर्गामध्ये गेलो तर आपण हे पाहतो की डोंगरातून पाणी वाहत येते. वाहने मीन्स फ्लोज. खळाळते हे पाणी, खळाळणे आवाज करणे, दिस इज द साऊंड ऑफ वॉटर. आपण जर डोंगरी भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी सुंदर सुंदर वाहणारे झरे असतात. अगर हम लोग पहाड़ी इलाके में गए तो वहाँ पे बहुत खूबसूरत बहने वाले झरने होते हैं और वो झरने खूबसूरत सी आवाज़ करते हुए बहते हैं. फेन धवलशा तुषारांमध्ये, इथे एक नवीन शब्द आलेला आहे, फेन धवल मीन्स सुपर व्हाईट, पांढरा शुभ्र. फेन धवलशा तुषारांमध्ये, तुषार, तुषारचा अर्थ होतो ड्रॉप्स, मराठीमध्ये म्हणतात थेंब. फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी. कष्टी होणे हा एक वाक्प्रचार आहे खरं तर. कष्टी होणे म्हणजे दुःखी होणे. तर इथे कवयित्री म्हणतात की जर आपण निसर्गामध्ये गेलो, डोंगर असतील, हिरवाई असेल आणि त्या ठिकाणी वाहणारा एखादा सुंदर असा झरा असेल तर त्याचं ते खळखळणारं पाणी, त्याचे ते पांढरे शुभ्र तुषार, त्याचे ते थेंब पाहून अशी कोणती व्यक्ती आहे की जी दुःखी होईल? तर नाही. इतक्या सुंदर मनमोहक वातावरणामध्ये कोणीही दुःखी होणार नहीं. अगर हम प्रकृति को देखने जाते हैं और वहाँ पर बहने वाला सुंदर सा खूबसूरत झरना देखते हैं, उस झरने के अंदर जो सुंदर सुंदर सफ़ेद रंग के बूंदें होती है वो जब हम लोग देखते हैं तब ऐसा कौन सा इंसान होगा जो दुखी होगा? तो नहीं. इतने सुंदर माहौल में कोई भी इंसान दुखी कष्टी नहीं हो सकता. रंग मजेचे रंग उद्याचे. आणि हेच जे मजेचे रंग आहेत, निसर्गाचे वेगवेगळे रंग आहेत. हे रंग मजेचे म्हणजे निसर्गाचे आहेत, कारण हा आनंद, ही मजा आपल्याला फक्त निसर्गच देऊ शकतो. ये जो मज़ा है ये हमें सिर्फ प्रकृति दे सकती है और कोई भी नहीं दे सकता. तो यही अगर हमें कल भी पाना है तो हमें इस प्रकृति का ख्याल रखना होगा. जर हाच आनंद आपल्याला पुढेही घ्यायचा असेल तर आपल्याला ह्या निसर्गाची रक्षा केली पाहिजे. पहा बरं किती सुंदर दृश्य आहे हे झऱ्याचे. आणि हा झरा जो वाहत आहे त्यामध्ये आपल्याला दिसतंय की सुंदर सुंदर असे पांढरे शुभ्र म्हणजे फेन धवल तुषारसुद्धा निर्माण होतात. जब ये झरना बहता है तब उसमें सफ़ेद रंग की बूंदें झाग जैसी अपने आप तयार होती है. मग हे वातावरण जे आहे ते कोणाला आवडणार नाही? अर्थातच सर्वांनाच आवडेल. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती, मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. हा आहे आपला पुढचा परिच्छेद. आणि या ठिकाणी कवयित्री म्हणत आहेत, मिळेल पैसा, आपल्याला पैसा मिळेल. मिळेल दौलत, आपल्याला दौलत म्हणजे संपत्ती मिळेल. कशी मिळेल? यंत्रांच्या संगती, संगत सोबत. आपण फक्त यंत्रांची संगत करतो आहे तर आपल्याला पैसा भरपूर मिळेल, आपल्याला दौलत भरपूर मिळेल.
संगणकासोबत आपण काम करतोय, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची कमतरता होणार नहीं। अगर हम लोग यंत्रों के साथ, मशीन के साथ काम कर रहे हैं, कंप्यूटर के साथ काम कर रहे हैं, तो हमारे पास बहुत सारा धन दौलत पैसा जमा होगा। लेकिन आभाळाच्या छत्राखाली, आभाळ आकाश, आभाळाच्या छत्राखाली, छत्र शेल्टर आश्रय। पण होतं कसं, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, अनोखी, डिफरंट, वेगळी तुष्टी, याचा अर्थ आहे समाधान, सॅटिस्फॅक्शन। आपल्याला यंत्रासोबत काम करून खूप सारा पैसा मिळेल, संपत्ती मिळेल, पण छत म्हणून आपल्याला जे आभाळ मिळालेलं आहे, त्या आभाळाच्या खाली जी प्रकृती आहे, जो निसर्ग आहे, त्या निसर्गासोबत राहून आपल्याला एक अनोखे समाधान, एक अनोखा आनंद मिलणार आहे। कवयित्री कहते हैं कि हमें मशीनों के साथ काम करके बहुत सारा धन दौलत पैसा मिल जाएगा, लेकिन आसमान के नीचे जो इतनी बड़ी प्रकृति हमें भगवान ने दी है, उस प्रकृति के साथ अगर हम लोग दोस्ती करते हैं, उसका ख्याल रखते हैं, तो हमें एक अलग ही प्रकार का समाधान मिलेगा, सुकून मिलेगा। रंग मजेचे, रंग उद्याचे। कवितेच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये कवयित्री म्हणतायत, हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या, हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळण्याच्या, जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे, रंग उद्याचे। या ठिकाणी कवयित्री म्हणतायत की नुकताच पाऊस पडलेला आहे आणि पावसाने फुललेल्या या अगणित हिरव्या रंगाच्या छटा म्हणजे जणू हिरवी हिरवी समृद्ध झालेली मनेच आहेत। पाऊस पडलेला आहे, मन कसे आहे, हिरवी हिरवी मने, मीन्स एव्हरग्रीन माइंड। जेव्हा पावसामुळे हा निसर्ग बहरून येतो, तेव्हा काय होतं, किती छटा हिरव्याच्या, छटा मीन्स शेड, शेड ऑफ ग्रीन कलर। पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवा रंग दिसत आहे, हिरवळ पसरलेली आहे आणि ती हिरवळ पाहून सर्वांचं मन जे आहे ते हिरवे झालेले आहे, आनंदी झालेले आहे। गर्भ रेशमी सळसळण्याच्या, गर्भ रेशमी चा अर्थ आहे गोल्डन, सळसळण्याच्या मीन्स सिक्रेट्स, गोल्डन सिक्रेट। या हिरवळीमुळे जो आनंद झालेला आहे सर्वांच्या मनाला, त्या आनंदाला या ठिकाणी सांगितलेलं आहे गोल्डन सिक्रेट। मग हे जे गर्भरेशमी रहस्य आहे आनंदाचं, ते जे रहस्य आहे ते जगास सांगू गोष्टी, म्हणजे आपल्याला ह्या ज्या आनंदाच्या सुखाच्या गोष्टी आहेत त्या एकमेकांना सांगायला पाहिजेत। कवित्री यहाँ पे कहना चाहती है कि बारिश के वजह से जो इस प्रकृति में हरियाली छाई हुई है, हरे रंग के अलग अलग छटाएं यहाँ पर दिख रही हैं, और इस हरे रंग को देखकर, खिले हुए मौसम को, खिली हुई प्रकृति को देखकर हमारे मन में जो खुशी उत्पन्न हो रही है, उस खुशी का जो राज है वो राज हमें एक दूसरे को बताना चाहिए। और ये राज क्या है, तो हमें हमारे प्रकृति का ख्याल रखना है,
तभी ये जो खुशी है जो हमें प्रकृति में मिलती है वो हम पा सकेंगे. हे रहस्य कोणतं आहे? तर आपल्याला आपल्या पर्यावरणाची, आपल्या प्रकृतीची, आपल्या पृथ्वीची रक्षा करायची आहे. तेव्हाच निसर्गातील हा आनंद आपण घेऊ शकतो. रंग मजेचे रंग उद्याचे. आणि हेच जे प्रकृतीचे रंग आहेत, आनंदाचे वेगवेगळे रंग आहेत, ते रंग जर आपल्याला हवे असतील, ते रंग जर आपल्याला उद्या हवे असतील, अगर यही रंग, यही मज़ा, यही खुशी अगर हम लोग को कल भी चाहिए तो इसका हमें आज से ही ख्याल रखना ज़रूरी है. जर आपल्याला हाच आनंद उद्या हवा असेल तर आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.